इनपुट जेवढे द्यायचे तेवढे देण्याचा प्रयत्न करतो. आणि मग जेव्हा फिल्म सुरू होते, तेव्हा ती कम्प्लिटली मी माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी शूट करायला लागतो. हा माझा भाग झाला. पण मग असं विसरून चालणार नाही, की आड्यातच होतं ना, मग हं, पोऱ्यात येणारच. हं. त्यामुळे तिथे बेसच इतका चांगला लेखक करून ठेवतात किंवा जी थीम आणतात किंवा कॅरेक्टर्स आणतात, ते इतके इतके तुम्हाला आपलेसे वाटावे अशी कॅरेक्टर्स आणतात. त्याच्यानंतर मी माझ्या गोष्टी त्याच्यामध्ये पेरण्याचा प्रयत्न करतो. आणि तुम्ही म्हणाल ना, की कसं कळतं? मला माहीत नाही मला किती कळतं-बिळतं असं काही याच्याबद्दल माझा कुठला दावा नाहीये. हं. पण मला एवढं मात्र कळतं, की ना तो जो एक रिस्पेक्ट असतो स्त्रियांविषयीचा, जे प्रेम असतं, जी आपुलकी असते किंवा जो विश्वास असतो स्त्रियांविषयीचा, तो रिफ्लेक्ट होत असेल. म्हणजे मला माझ्या घरी माझी बायको पण आहे आणि मुलगी पण आहे. तर मीच 2 स्त्रियांच्या घरी राहतोय. तर त्यांचे जे काही गोष्टी आहेत ना किंवा त्यांना जो मान द्यायचा आहे, त्यांचा जो आदर करायचा आहे, तो माझा अगदीच पहिल्या दिवसापासून त्या पद्धतीचाच राहिलेला आहे. आणि स्त्री ही फक्त उपभोगाचं साधन असू शकत नाही. आपण मग कशाला देवीची पूजा करायची? हं. तर सगळ्या पुरुषांनी आपण माझी कुलदेवता तुळजाभवानी. मग मी तिची पूजा करायला नको ना, जर मला स्त्रियांबद्दल एवढा आदर आणि मान द्यावंसं वाटत नसेल तर. तर हा जो विचार मला लहानपणापासून माझ्या संस्कार झाले असतील कदाचित, ते संस्कार आहेत ना ते रिफ्लेक्ट होत आहेत. पण मी असा कुठलाही दावा करत नाही मला काही स्त्रियांचं मन वगैरे